हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे सर्वांचं जहागीरदास किचन अँड लाईफस्टाईलमध्ये। आज मी एक मस्त अशी कारल्याची रेसिपी घेऊन आली आहे। आज आपण बनवणार आहोत सुकं कारलं। कारल्याच्या अनेक रेसिपी आहेत, त्यापैकी मला मसाल्याचं म्हणजे थिक ग्रेव्हीचं कारलं खूप आवडतं। तर आज मी इथे चॅनलवर मात्र सुक्या कारल्याची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी मी 4 मोठमोठे कारले असे स्लाइस करून घेतलेत आणि त्यानंतर ते मी जरा मॅरिनेट करून ठेवणार आहे। त्यासाठी मी इथे ॲड केलं मीठ आणि हे एक मोठं लिंबू होतं, त्यातील मी अर्धा लिंबूचा रस इथे घेतला आहे आणि अगदी थोडीशी हळद मी इथे ॲड केली आणि कारलं व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवलं। मी दुपारी OPD नंतर हे सगळे कुटाणे करत असते, त्यामुळे मला मॅरिनेशनसाठी अगदी थोडासा वेळ मिळतो। खूप जास्त वेळ मी मॅरिनेट करून ठेवू शकत नाही, तर त्यामुळे अगदी 10च मिनिट मी कारलं असं मॅरिनेट करून ठेवलं होतं। त्यानंतर मी कढई घेतली, त्यामध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये ॲड केली मी मोहरी छान तडतडली की नंतर जिरे ॲड केले। जिरेही छान फ्राय झाले की मग 4 कारल्यांसाठी मी इथे 5 मध्यम आकाराचे कांदे छान बारीक चॉप करून घेतले होते आणि हा कांदा अगदी थोडंसं मीठ टाकून मी छान परतवून घेतला। कांदा एकदम मस्त पारदर्शक होईपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे आणि नंतर मी ह्यामध्ये ॲड करणार होते भरपूर असा ठेचून घेतलेला लसूण ॲड केल्यानंतर लसूण आणि कांदाही तेलामध्ये एकदम मस्त परतवून घ्यायचा। हे सगळं छान परतलं की टेस्ट एकदम मस्त लागते। लिंबूमुळे जसं कारल्याचा कडूपणा कमी होण्यासाठी मदत होते, तसंच कांद्यामध्येही कारलं परतल्यानंतर कारल्याला बिलकुलही कडूपणा राहत नाही। हे बघा, आता आपण कांदा आणि लसूण एकदम छान परतवून घेतला आहे आणि कारलं एवढं टेस्टी बनतं ना कांद्यामुळे, तर ते बिलकुलही कडू लागत नाही। आज विशेष म्हणजे माझ्या छोट्या मुलीने कारल्याच्या 2 फोडी खाल्ल्याचा मला अतिशय आनंद झालेला आहे। आणि हे बघा, आता हे आपलं फक्त 10 मिनिट मॅरिनेट केलेलं कारल्याचे पीसेस मी ह्यामध्ये ॲड करत आहे। त्याला बिलकुलही पाणी सुटलं नव्हतं, मला वाटलं होतं पाणी सुटलं असेल कारल्याला, पण बिलकुलही पाणी सुटलेलं नव्हतं। हा जो खाली दिसतोय तो फक्त लिंबूचा रस आणि हळद आहे, जे की नंतर मी भाजीमध्ये ॲड केलं होतं आणि मला कारल्याला आंबटपणा थोडासा कमी वाटला, त्यामुळे पुन्हा अगदी थोडंसं लिंबू मी ह्यामध्ये पिळून घेतलं। आता हे जे कारलं मी कांद्यामध्ये ॲड केलं ते सुद्धा अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचं। कारलं ह्या कांद्यामध्येच छान आपण शिजवून घेणार आहोत। नंतर मग मी हे परतल्यानंतर झाकण ठेवून कारलं जरा 3-4 मिनिटसाठी निवांत शिजू दिलं। कांद्यामध्ये कारलं शिजलं की एकदम मस्त लागतं। बघा, ह्या स्टेजला आपलं कारलं एकदम छान शिजलेलं आहे। यानंतर मी यामध्ये काही पावडर्ड मसाले ॲड करणार होते। कारलं मस्त परतलं गेलेलं असतं ह्या स्टेजपर्यंत। इथे बघा, मी पावडर्ड मसाले घेतले आहेत। इथे साधी मिरची पावडर, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, धने पावडर आणि होममेड गरम मसाला। हळद आपण अगोदरही कारलं मॅरिनेट करताना ॲड केली होती, त्यामुळे अगदी थोडीशी हळद मी यामध्ये ॲड केली आहे आणि पावडर्ड मसाले ॲड केल्यानंतर पुन्हा हे सगळं आपण व्यवस्थित परतवून घेणार आहोत। इतका मस्त फ्लेवर येतो ना कारल्याला, खूपच यम्मी आणि टेस्टी बनतं कारलं। आणि नंतर मी भरपूर अशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर यामध्ये ॲड केली। कोथिंबीर ॲड करून एकदम छान हे सगळं पुन्हा परतवून घेतलं आणि मग अगदी शेवटी हे सगळं रेडी झाल्यानंतर अगदी शेवटी फक्त 1 चमचा एवढा मी आमचूर पावडर ॲड केली। ड्राय मँगो पावडर जी आहे ती ॲड केली आणि सगळं काही मस्त असं परतवून घेतलं आणि हे रेडी आहे आपलं सुकं कारलं। एकदम मस्त बनतं कारलं। वरण भात आणि साईड डिश म्हणून हे सुकं कारलं एवढा मस्त बेत जमतो ना। ही सुक्या कारल्याची भाजी मी बाजरीच्या भाकरीसोबत मस्त ताव मारला आणि हे बघा,
हे अगदी साधंसं वरण आहे, एकदम सात्विक दिसतंय बघा. वरण, भात, साजूक तुपाची धार आणि साईड डिश म्हणून हे मस्त असं सुकं कारलं. खूप छान बनतं हे कारलं. तुम्ही हवं तर यामध्ये थोडासा शेंगदाण्यांचा कूटही ॲड करू शकता, पण मी नाही ॲड केला, कारण गेले 2 दिवस सतत काही ना काही निमित्ताने मी कोणत्या ना कोणत्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकत होते, म्हणून मी टाळलं. सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांनी मस्त मस्त खा, छान छान व्यायाम करा, टेन्शन घेऊ नका, मस्त जगा.